लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांचा भव्य सत्कार केलाय। भुजबळ फार्म येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। भुजबळ फार्म येथे आयोजित सत्कार सोहळ्यामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचं स्वागत करत दिलीप खैरे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल आभार व्यक्त केले। मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला मेळाव्याचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं। यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री छगन भुजबळ यांनी दिलीप खैरे यांनी पक्षामध्ये विविध पदांवर काम करताना आपली कार्यक्षमता सिद्ध केल्याचं सांगितलंय। तर संघटना उभारणे, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे आणि पक्षाचा विस्तार करण्याची क्षमता त्यांच्यात असून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तसेच दिलीप खैरे राज्यातील सर्वोत्तम जिल्हाध्यक्ष ठरतील असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केलाय। खैरेंची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली। आमच्या दुर्दैवाने जे आहे रवींद्र पगार यांचं निधन झालं, अकाली खरं म्हणजे, आणि त्यामुळे ती पोस्ट खाली होती आणि त्यासाठी आम्ही त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरू शकेल आणि काम करू शकेल अशा व्यक्तीचा आम्ही शोध घेत होतो। आणि दिलीप खैरे जे आहेत त्यांनी पूर्वी सुद्धा पक्षात काम केलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे, वेगवेगळ्या हुद्द्यावर काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांची सर्वदूर ओळख पण आहे कार्यकर्त्यांबरोबर। आणि सर्व कार्यकर्त्यांना जास्तीत संघटना बांधण्याचे कौशल्य जे आहे ते पण त्यांच्यामध्ये आहे। त्या सगळ्याचा विचार करून पक्षानं जे आहे त्यांना या जिल्हाध्यक्षपद जे आहे या लोकसभेचं मालेगावपर्यंत ते काम त्यांच्या खांद्यावर टाकलं आणि आता मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे ते काम ते करतायत, मेहनत घेत आहेत। आगामी काळामध्ये जिल्हा परिषद यावेळी दिलीप खैरे यांनी पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असून जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही देखील दिलीप खैरे यांनी दिली आहे। आपण साहेबांचं एक स्वागत जोरदारपणे केलं, काय होणार? पहिलं तर मी आदरणीय सुनेत्राताई, भुजबळ साहेब, गिरवाळ साहेब, पार्थदादा आणि समीर भाऊ, पंकज भाऊ, दिलीप काका, नितीन भाऊ या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की यांनी सर्वांनी माझ्यावर ही अध्यक्षपदाची सूत्र सोपवली। स्वर्गीय रवी नाना यांच्या निधनानंतर 4-5 महिने थोडी विस्कळीतपणा आला होता, परंतु आता आम्ही ज्या वेळेला माझी नियुक्ती झाली त्याच वेळेला मग SIRचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे पक्षाने। त्या निमित्ताने पक्ष संघटना त्या निमित्ताने मी पूर्ण जिल्ह्याचा दौरा करून झाला आहे आणि जिल्ह्यामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे। आणि पुढच्या काळामध्ये मी पक्ष संघटना या विषयामध्ये मी शेवटच्या बूथपर्यंत पुढे काम उभं करायचं आम्ही ठरवलेलं आहे। ते सर्वांना विश्वासात घेऊन म्हणजे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जिरवाळ साहेब, काका, नितीन भाऊ आणि सर्व माजी आमदार, माजी खासदार, त्यानंतर सर्व जेवढे जुने नानाच्या काळातले जे पदाधिकारी असतील ते, त्यानंतर युवक काँग्रेस, त्यानंतर इतर जी आमचे सेल आहे या सर्वांना बरोबर घेऊन पक्ष संघटना चांगल्या प्रकारे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आणि शेवटच्या नागरिकापर्यंत हा पक्ष पोहोचेल एवढी मी तुम्हाला हवी। या सत्कार सोहळ्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। घोषणांनी भुजबळ फार्म परिसर दुमदुमून गेला होता। कार्यक्रमाला बाळासाहेब कर्डक, प्रेरणाताई बलकवडे, कविताताई कर्डक, अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, पूजा आहेर, चेतन कासव, योगेश निसाळ, योगिता आहेर, राहुल कदम यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।